नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात विविध हरित उपक्रमांचं आयोजन, रिक्षा चालकांवर परिवहन विभाग लावणार दंड आणि भाजपाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन. ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियानात वर्षभरात 2 लाख झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ आज सकाळी रेमंड कंपनी इथे पालिकेच्या नियोजित नवीन वास्तूच्या प्रांगणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. त्याचबरोबर नौपाडा येथील गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा अंतर्गत शून्य कचरा आणि पर्यावरणाच्या भव्य प्रदर्शनाचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटनही त्याच वेळेला करण्यात आलं. हे प्रदर्शन रविवारी 8 जूनपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत सगळ्यांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे. ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचं हे दुसरं वर्ष आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचं नियोजन करण्यात आहे. या अभियानाच्या अनुषंगानं 2,05,000 झाडं लावण्याचं सविस्तर नियोजन करण्यात आलंय. त्याची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी राज्यफूल असलेला तामण, बकुळ आणि बांबू प्रजातींमधील तुरडा या 3 वृक्षांचं रोपण करून या अभियानाचा आरंभ केला. तसंच नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळेला पालिका आयुक्त सौरभ राव, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिश शिंदे इत्यादी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या अभियानात ठाण्यात एकूण 2,05,000 झाडं लावली जातील. त्यात मियावाकी पद्धतीनं 30,000 झाडं, विविध विकासांमार्फत 5,000 झाडे, खासगी संस्था, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, निवासी गृहसंकुलं आणि शासकीय कार्यालयांच्या सहभागातून 5,000 झाडं लावण्यात येणार आहेत. तसंच शेवग्याची 10,000 झाडं लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पालिकेतर्फे आतकोली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात बांबू प्रजातीच्या 5,000 विशेष झाडं लावली जाणार आहेत. प्रादेशिक वन विभागाची जागा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथे पालिकेतर्फे एकूण 1,30,000 झाडं लावण्याचं नियोजन आहे. कोलशेत एअरफोर्स स्टेशन परिसरात मियावाकी पद्धतीनं 20,000 झाडं लावण्याचं पालिकेचं नियोजन आहे. गेल्या वर्षी या अभियानात ठाणे महापालिकेनं एकूण 1,27,000 झाडं लावली होती. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात. आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटीलसुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे. सुमारे 1 लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवलं आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे. आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची, फुलं झाडांची, फळं झाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतो आहे आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे. मी सर्वप्रथम आमच्या शिंदेसाहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभराव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा शुभेच्छा देतो. शून्य कचरा अभियानाचा जो प्रदर्शन आहे त्याचं देखील आज गावदेवी मैदानामध्ये 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत शून्य कचरा मोहिमेचा एक चांगला उपक्रम आमच्या महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. तुम्हालाही कल्पना आहे की नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते शिंदेसाहेबांनी करोडो रुपयाचा निधी ठाणे महापालिकेला कचऱ्याच्या प्रकल्पासंदर्भात दिलेला आहे. त्या माध्यमातून कोगो व्हॅनपासून अनेक प्रकल्प आम्ही शहरामध्ये राबवतो आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये कचऱ्याचा थोडाफार प्रश्न उद्भवलेला होता, परंतु तो प्रश्न आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून निकाली काढला आणि शून्य कचरा मोहीम आज महापालिका स्तरावर चालू आहे. थोडीशी अडचण ठाणे जसं झपाट्यानं वाढत चाललं आहे, लोकसंख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे आणि प्रामुख्यानं घोडबंदर विभाग जो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे त्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते. तरीसुद्धा आमच्या ह्या सगळ्या
येणाऱ्या अडचणींवर मात करून आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा संकल्प हाती घेतलेला आहे शून्य कचरा मोहिमेचा. त्याला निश्चितपणे यश लाभेल याची आम्हाला खात्री आहे. रिक्षा भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर 26,000हून अधिक रिक्षा चालकांनी मीटरचं अद्ययावतीकरण केलेलं नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीनं भाडे वसुली करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन दंड लावण्यात येणार आहे. रिक्षा भाडेवाढ करण्याची 2017 पासूनची प्रलंबित मागणी अखेर मान्य झाली आहे. प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षा संघटनांच्या मागणीनुसार 3 रुपयाच्या भाडेवाढीला मंजुरी देताना नव्या दरानुसार 3 रुपयाप्रमाणे जादा भाडं घेण्यासाठी मीटर अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. ठाणे आयुक्तालय हद्दीत 8 फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र 4 महिन्यांचा कालावधी लोटला तरी 26,000 रिक्षा चालकांनी बदल केलेलाच नाही. आतापर्यंत केवळ 51,371 रिक्षा चालकांनी मीटर अद्ययावतीकरण करून घेतलं आहे. त्यामुळे उर्वरित रिक्षा चालकांना आता प्रतिदिन 50 रुपये दंडाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. नव्या नियमानुसार 3 रुपयांची भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे. पूर्वी किमान भाडं 23 रुपये होतं, आता 26 रुपये झालंय. जुन्या दरात मीटरमध्ये 23 रुपयांची नोंद आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृत मीटर विक्रेत्यांकडून हा बदल करून घेतला जातोय. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील नोंदणीनुसार 77,500 अधिकृत रिक्षा धावत आहेत. त्यापैकी 51,371 रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन झालेलं आहे. असाधारण 26,000हून अधिक रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन करायचं आहे. रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशनसाठी रिक्षा चालकांच्या विनंतीवरून परिवहन प्राधिकरणानं मुदत वाढवून दिली होती. मात्र अजूनही अनेक रिक्षा चालक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रतिदिन 50 रुपयांप्रमाणे दंड आकारणी करण्यात येणार आहे. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं एक पेड़ माँ के नाम या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात कामगार हॉस्पिटल ठाणे येथे सकाळी 10 वाजता वृक्षारोपण करून करण्यात आली. ही मोहीम 5 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनासोबतच आणीबाणीच्या 50व्या वर्षानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा भाजपाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, विविध मोर्चा आणि आघाडीचे पदाधिकारी तसंच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आणि नागरिकांनीही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत उत्साहात पार पडलं आणि एक पेड़ माँ के नाम उपक्रमाला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पर्यावरण दिन आहे, वृक्षारोपण करण्यात आलंय, काय सांगायचं? जागतिक पर्यावरण दिनाच्या मी सगळ्यांना पहिले शुभेच्छा देतो. आणि भारतीय जनता पार्टीने देशभर आणि राज्यभर देखील करोडो वृक्षांचं वृक्षारोपण निरनिराळ्या संस्था आणि नागरिकांना घेऊन करायचा संकल्प केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने देखील 10 कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प केलेला आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे एक पेड़ माँ के नाम प्रत्येकानेच लहानापासून थोरापर्यंत आजच्या दिवशीच नाही तर पुढचे महिनाभर हे झाडं लावण्याचं काम करण्याचं आवश्यकता आहे. पर्यावरणाला फार मोठा धोका पोचलेला आहे. जागोजागी प्लास्टिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत कामं चालू आहेत. त्याला देखील सजगपणे ते कसं सुरक्षित राहील त्यासाठी देखील लोकांनी काम करण्याची गरज आहे. आणि आम्ही देखील एका बाजूला झाडं लावा, झाडं जगवा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं अवैध काम कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध देखील संघर्ष करण्याला आम्ही देखील पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार आहोत. केळकर साहेब, शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जनजागृती होणं गरजेचं आहे वृक्ष लागवडीबाबत, त्याबाबत कसं असणार? शालेय विद्यार्थ्यांनी तर आम्ही नेहमीच सांगतो अनेक शाळांमध्ये जात असताना की प्रत्येक मुलाने किमान वर्षभरामध्ये 5 झाडं लावली पाहिजे. त्याला झाडं लावण्याची पण सवय होते, झाडं जगवण्याची देखील सवय होते आणि त्याची भावना देखील निसर्गाच्या बरोबर एकरूप होण्याची ही एक प्रक्रिया त्याची लहानपणापासूनच सुरू होते आणि त्यामुळेच पर्यावरणाचं पुढच्या काळामध्ये रक्षण होऊ शकतं आणि ती काळाची गरज आहे. प्रत्येक शाळेने, प्रत्येक व्यवस्थापनाने हे देखील काम करण्याची पुढच्या काळामध्ये गरज आहे.
दररोज 100 किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं आणि आस्थापनांनी आपल्याच आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अशा गृहसंकुलांचा शोध घेण्याबरोबरच शहरातील हॉटेल्स, मॉल, वाणिज्य आस्थापनांना अशा एकूण 70 जणांना नोटिसा बजावल्या. यात कचऱ्याची विल्हेवाट लावा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरं जा, असा इशारा देण्यात आला. ठाणे महापालिका क्षेत्रातील 5000 चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेली तसंच दररोज 100 किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं आणि आस्थापनांना कचरा विल्हेवाट लावणं बंधनकारक करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनानं काही वर्षापूर्वी घेतला होता. या निर्णयानुसार पालिका प्रशासनानं गृहसंकुल आणि आस्थापनांना नोटिसा पाठवल्या होत्या. त्या निर्णयाला गृहसंकुलांनी विरोध केल्यानं वाद रंगला. राजकीय मध्यस्थीनंतर पालिकेनं पुढे काहीच केलं नव्हतं. दरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रात सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्र बंद केल्यानंतर विभागवार कचरा हस्तांतरण केंद्र उभारण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यालाही नागरिकांनी विरोध केला होता. अखेर पालिकेनं आता घनकचरा अधिनियम 2016ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार दररोज 100 किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं आणि आस्थापनांनी आपल्याच आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, यासाठी प्रशासनानं पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अशा गृहसंकुलांचा शोध घेण्याबरोबरच शहरातील हॉटेल्स, मॉल, वाणिज्य आस्थापनांना अशा एकूण 70 जणांना नोटिसा बजावल्या आहेत. यात कचऱ्याची विल्हेवाट लावा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरं जा, असा इशारा देण्यात आला. हिरानंदन इस्टेट येथील कावेसर तलावालगत ठाणे महापालिकेनं घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला त्या भागातील रहिवाशांचा आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व नागरिकांनी कावेसर तलावाजवळ एकत्र येत ठाणे महापालिकेनं घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शनं केली. कावेसर तलावाच्या आजूबाजूला नैसर्गिक संपत्ती आहे. या सुशोभीकरणामुळे ही नैसर्गिक संपत्ती नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमचा ठाणे महापालिकेच्या या निर्णयाला कायम विरोध असेल, असा सूचक इशारा नागरिकांनी दिलाय. घोडबंदर येथील हिरानंदन इस्टेट भागातील कावेसर तलावाच्या इथे सुशोभीकरण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला. या कामाचं भूमिपूजन देखील पार पडले. परंतु ठाणे महापालिकेनं घेतलेल्या या सुशोभीकरणाच्या निर्णयाला येथील स्थानिक रहिवाशांचा तसंच ठाण्यातील पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कावेसर तलाव हा विषय चर्चेचा बनलाय. या भागातील रहिवाशांनी व्हॉट्सॲप तसंच इतर समाज माध्यमाद्वारे तलाव वाचवण्याची मोहीम हाती घेतली. या संदर्भात काही दिवसापूर्वीच ऑनलाईन याचिका दायर करण्यात आली. यामध्ये 4000हून अधिक जणांनी स्वाक्षरी करून सुशोभीकरणास विरोध दर्शवला. तसंच जनजागृतीसाठी परिसरात फलक उभारण्यात आलेत. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून या सर्व मंडळींनी एकत्रित येत कावेसर तलावाजवळ निदर्शनं केली. यामध्ये तरुणांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. कावेसर तलाव वाचवा, निसर्गाचा आदर करा, काँक्रिटीकरण थांबवा, अशा विविध आशयाचे फलक घेऊन या नागरिकांनी निदर्शनं केली. या निदर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित होते. तुमचं नाव सांगा. आणि माझं नाव विद्याधर वालावलकर. मी पर्यावरण दक्षता मंडळ नावाच्या संस्थेचं गेली 25 वर्ष इथे काम करतो आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय. गेली 3-1 वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे. ठाण्यातले एकूण 43 तलाव आहेत ठाण्यामध्ये. प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि 3 वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. त्याला धरून आम्ही बोलतोय सगळे ठिकाणी जाऊन. तर या तलावाबद्दल नागरिकांनी जी जागरूकता दाखवलेली त्याबद्दल काय? नाही, चांगलंच आहे ना. मी आता सगळ्यांचं अभिनंदन केलं. एवढी तरुण मुलं जर उभी राहिली ना तर निश्चितपणे बदल घडू शकतो. कारण तरुणाला काय हवं आहे ते कोण विचारच करत नाही आहे. केवळ आपल्याला बजेट आलं म्हणून ते खर्च करायसाठी काहीतरी प्लॅनिंग करायचं. ते प्लॅनिंग करताना एकदा इथे जाहीर सभा घ्या ना, त्यांना सगळ्यांना समजावून सांगा ना काय करतायत ते. त्यातलं जे नको असेल लोकांना ते काढून टाका ना. त्याच्याऐवजी अजून काहीतरी चांगलं करा ना. मी मगाशी म्हटलं परत एकदा म्हटलं तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्ही जर पाहिलं अख्ख्या या सगळ्या कावेश्वर तलाव आणि आजूबाजूला कुठे सिमेंटीकरण नाही. तर सिमेंटीकरण गजिबो असेल, एमपी थिएटर असेल किंवा काही ट्रॅक्स असतील हे बनवायचं इथे सिमेंटीकरण किंवा त्या नावाखाली केलं जातं. हे किती योग्य आहे? हे अयोग्य आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं जसं जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात. तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाही. इथे ते तलावाला आजारी पडलेला नसताना आता त्याला ब्युटिफाय करतात. त्यातनं तो आजारी पडेल. नंतर आता ह्याच्यामुळे तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय का? बाकी सगळ्या 42 तलावावर जाऊन बघा, ऑक्सिजनचे मशीन लावले आहेत आतमध्ये. तरच ते जगत आहेत. आतले मासे वगैरे सगळं. आतला इथला हॅबिटॅट जर जिवंत आहे, तो स्वतःच्या नॅचरली पळतोय तो तलाव, तर त्याला आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलं आहे. ते चुकीचंच आहे पूर्ण. एकच राहिला हा. पहिले तो उपवंतरी होता, आता हा एकच राहिला आहे की जो नॅचरल तलाव राहिला आहे. त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा
ठाण्यात विविध हरित उपक्रमांचं आयोजन, रिक्षाचालकांवर परिवहन विभाग लावणार दंड आणि भाजपाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर गोरबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 76662114. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.